उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास व्यक्त करतो। कल्याण लोकसभा भारतीय जनता पार्टीलाच पाहिजे। कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी, अध्यक्ष, मंत्री, आमदार प्रचारासाठी हिरिरीने भाग घेत आहेत आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आहेत आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं काम लोकमानसामध्ये, जनमनामध्ये पोहोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत। परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक, परंतु जे बीजेपीचे आहेत असं मला वाटत नाही, पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर त्या दृष्टीने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील। परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये। याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा बंदोबस्त करावा। कल्याण लोकसभा सीट को लेकर कल शिवसेना और बीजेपी के बीच तनाव तब बढ़ा जब कल्याण पूर्व के भाजपा विधायक गणपत गायकवाड़ के समर्थकों की बैठक हुई और विद्यमान सांसद श्रीकांत शिंदे का काम नहीं करने की भूमिका प्रकट की गई। ऐसे में आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने श्रीकांत शिंदे के नाम की घोषणा कर दी है। साथ ही यह भी कहा है कि किसी बात की कोई अनबन नहीं, भाजपा, शिवसेना और आकांपा मिलकर श्रीकांत शिंदे को विजयी बनाएंगे। वहीं श्रीकांत शिंदे को कल्याण निर्वाचन क्षेत्र से बड़ी मात्रा में विरोध का सामना करना पड़ रहा है। शुक्रवार रात बीजेपी विधायक गणपत गायकवाड़ के कार्यालय में कार्यकर्ताओं की बैठक हुई। इस बैठक में सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि यदि श्रीकांत शिंदे को टिकट दिया गया तो भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता चुनाव में काम नहीं करेंगे। इस संबंध में वरिष्ठों को लिखित में बयान दिया जाएगा। ज्ञात हो कि उद्धव ठाकरे ने कल्याण लोकसभा के चुनावी मैदान में वैशाली देरेकर को उतारा था और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अभी तक इस क्षेत्र में अपना उम्मीदवार घोषित नहीं किया है। हालांकि ऐसा देखा जा रहा है कि श्रीकांत शिंदे ने कल्याण लोकसभा में अपना प्रचार शुरू कर दिया है। शुक्रवार को शिंदे ने उल्लासनगर शहर का दौरा किया और शहर के व्यापारियों, संतों, अधिकारियों और कार्यकर्ताओं से मुलाकात की। कुल मिलाकर स्थिति को देखते हुए ऐसा लग रहा है कि कल्याण लोकसभा चुनाव श्रीकांत शिंदे के लिए सरदर्द साबित होगा। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।